भाग एक. अनोळखी चेहरा. रात्र गडद झाली होती. पुण्याच्या बाहेरील सिंहगड रोडवर धुकं पसरलं होतं. आकाशात विजांचा गडगडाट सुरू होता आणि पाऊस जणू आकाशातून उधळून पडत होता. त्या रस्त्यावरून एक जीप हळूहळू पुढे सरकत होती. जीपवर लिहिलं होतं, पोलीस हवेली डिव्हिजन. स्टिअरिंगवर होता अर्जुन देशमुख, 30 वर्षाचा, उंच, गोरा आणि डोळ्यात नेहमी जागरूकतेचा तेज असलेला पोलीस अधिकारी. त्याचा आवाज कठोर, पण मन मात्र संवेदनशील. त्या रात्री तो एकटाच नाईट पेट्रोलिंग करत होता. रहस्यमय अपघात. अचानक रस्त्याच्या एका वळणावर त्याला गाडीचे तुकडे आणि काचांचे तुकडे चमकताना दिसले. तो ब्रेक मारतो. हे दृश्य काहीतरी वेगळं होतं. एखाद्या छोट्या गाडीचा अपघात, पण कुठेही रक्त नव्हतं. अर्जुन टॉर्च घेतो आणि आजूबाजूला फिरतो. तेवढ्यात पावसात भिजलेली एक स्त्री झाडांच्या मागे थरथरत बसलेली दिसते. ती अगदी ओले कपडे घालून बसलेली, डोळ्यात भीती, चेहरा गोंधळलेला. तिनं गळ्यात चेन घातली होती, पण मंगळसूत्र नव्हतं. अर्जुन कडक पण काळजीपूर्वक, तुम्ही इथे कशा आलात? अपघात झाला का? स्त्री गोंधळून, मला काहीच आठवत नाही. अर्जुन, तुमचं नाव? ती नाही. नाव? तुमचं नाव? ती नाही, काहीच नाही. अर्जुनला तिच्या आवाजाचा खरा गोंधळ जाणवतो. ती रडायला लागते. पाऊस आणखी जोरात पडतो. अर्जुन हळूच आवाजात, शांत राहा, चला माझ्या गाडीत बसा. मी कुठे जाणार? अर्जुन, आता हॉस्पिटलला. हॉस्पिटल? डॉक्टर तपासणी करून सांगतात, मिस्टर देशमुख, ही लेडी मोस्ट ट्रॉमॅटिक ॲम्नेसिया ने त्रस्त आहे. म्हणजे मोठ्या धक्क्याने मेंदूने काही आठवणी बंद केल्या आहेत. काही दिवस, काही महिने, कधी वर्षभरही लागू शकतं आठवणी परत यायला. अर्जुन विचारात पडतो, ती कोण आहे? तिचं घर कुठे आहे? काहीच क्ल्यू नाही. डॉक्टर डोके हलवतात. रात्र उशिराही हॉस्पिटलमध्ये बेड्स फुल्स. अर्जुन तिला थंडीने थरथरताना पाहतो. अर्जुन स्वतःशी, ही जर माझी बहीण असती तर मी काय केलं असतं? त्याला उत्तर मिळतं, तिला सुरक्षित ठेवलं असतं. तो रिसेप्शनवर नोंद करतो आणि तिला घेऊन आपल्या घराकडे निघतो. अर्जुनचं घर. घरात त्याची आई सुनीता देशमुख, वयाच्या 60शीत, पण मनाने अजूनही तरुण. दार उघडताच ती विचारते, अरे अर्जुन, एवढ्या पावसात कोण आहे तुझ्यासोबत? अर्जुन, आई हिला रस्त्यावर सापडली, अपघातात जखमी झाली होती, काही आठवत नाही म्हणते. आई काळजीने, अरे बाळा, एवढी गोड मुलगी, देवाची माया दिसते. आता आत घे. आई लगेच तिच्यासाठी कोरडे कपडे आणते, गरम पाणी देते. ती स्त्री कोमजलेली, थकलेली, पण डोळ्यात एक शांत वेदना असते. आई, बाळ, तुझं नाव काय? ती थोडं थांबून, मला काहीच आठवत नाही काकू. आई हसून, मग आम्ही तुला काय नाव देतो? सिया. सुंदर नाव आहे ना? ती हसते. पहिल्यांदाच. सिया. सिया छान नाव आहे. त्या रात्री ती शांत झोपते. अर्जुन मात्र खिडकीतून तिच्याकडे पाहत राहतो. त्याच्या मनात विचार, ही कोण आहे असेल आणि का मला असं वाटतंय की ही माझ्या आयुष्याशी जोडली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ. सिया थोडी सावरलेली. अर्जुन कामाला निघायच्या तयारीला. सिया, मी तुमचा आभार मानते, पण मला तुमचं नावही विचारलं नाही. मी तुमचं नावही विचारलं नाही. अर्जुन देशमुख, सब इन्स्पेक्टर. सिया हसून, तर तुम्ही खरंच हिरो आहात, पोलीस हिरो. अर्जुन थोडा हसून, हिरो नाही, कधी कधी लोकांच्या आयुष्यात खलनायकही व्हावं लागतं. दोघे हसतात. वातावरण हलकं होतं. अर्जुन कामावर जातो, पण दिवसभर सियाचा विचार त्याच्या मनातून जातो नाही. घरी परतल्यावर सिया आणि त्याची आई दोघं स्वयंपाक करताना दिसतात. घरात हसणं बोलणं पुन्हा सुरू झालेलं असतं. रात्री मात्र एक विचित्र प्रसंग घडतो. अर्जुन झोपेत असताना अचानक सिया किंचाळते. सिया स्वप्नात, नको आदित्य, मला सोड. अर्जुन धावत येऊन, सिया जागी हो. ती घाबरून डोळे उघडते, घामाने भिजलेली. अर्जुन, कोण आहे आदित्य? सिया गोंधळून, कोण? मला माहीत नाही. मी कोण बोलले? अर्जुन, हो, तू नाव घेतलंस. मला काहीच आठवत नाही. अर्जुन, काहीच नाही. अर्जुन तिला पाणी देतो. त्याच्या मनात शंका पेरली जाते. आदित्य कोण? तिच्या भूतकाळात धागा इथूनच सुरू होतो का? दिवस पुढे जातात. सिया आता घरचा भाग बनते. आई तिला माझी सुनबाई म्हणून हाक मारते. अर्जुनचं हसू, त्याचं बोलणं, सगळं तिच्या आयुष्याचा भाग होतं. तिला स्वतःचं आयुष्य पुन्हा सापडल्यासारखं वाटतं. पण डोक्यात कुठेतरी एक कोरा पान अजूनही आहे. मी कोण होते? ओळखीच्या सावल्या. सकाळचं ऊन पडलेलं. अंगणात मोराच्या पिसासारखी झुळूक वाहत होती. सिया अंगण झाडत होती. तिच्या चेहऱ्यावर आता स्थैर्य होतं. अर्जुनची आई म्हणाली, बाळ, देवाने तुला परत जगायला दिलंय. आता भूतकाळाचा विचार नको.
पण सियाच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, मी कोण आहे? नवीन सुरुवात. त्या दिवसापासून सिया अर्जुनच्या घराचीच बनली होती. ती स्वयंपाक करायची, आईसोबत बोलायची आणि अर्जुन कामावरून यायचा तेव्हा त्याला पाणी देऊन थकवा उतरवायची. सिया रोज हा चहा कोण बनवतो? सिया हसून, तुमच्यासाठी मी. सांगू का? आता तुम्ही माझ्या आयुष्याचा रुटीन झालात. अर्जुन, मग मी सुट्टी घेतली तर? सिया, मग माझं आयुष्य रिकामं होईल. दोघं हसतात. हळूहळू दोघांमध्ये एक अदृश्य ओढ निर्माण होते, पण त्या ओढीतही काहीतरी रहस्य दडलेलं असतं. रात्रीचे स्वप्न. त्या रात्री सिया पुन्हा एकदा अस्वस्थ झोपते. ती स्वप्नात पाहते, ती पांढऱ्या साडीत आहे. कोणीतरी तिला मिठी मारते आणि एकच आवाज कानात कुजबुजतो, सिया, तू माझी आहेस सदैव. ती अचानक जागी होते. हृदय धडधडतंय. ती आरशात बघते आणि गळ्यात हात फिरवते. मंगळसूत्र नाही, पण तिला क्षणभर वाटतं जणू काही होतं तिथं. अर्जुनचा विचार. सकाळी अर्जुन तिला बघतो, चेहरा पांढरा पडलेला. अर्जुन, काय झालं सिया? सिया, काही नाही, एक स्वप्न पडलं अर्जुन, आदित्यचं. सिया चकित, तुम्हाला नाव आठवलं? अर्जुन, हो, त्या रात्री तू ते नाव घेतलंस. कोण आहे तो? सिया हळू आवाजात, मला माहीत नाही, पण त्या नावात काहीतरी आहे अर्जुन. असं वाटतं ते माझं सगळं काही होतं. अर्जुन तिच्या डोळ्यात पाहतो. तिथं वेदना होती, पण त्याचं मन तिला आणखी दुखवू शकत नव्हतं. अर्जुन, काहीही झालं सिया, मी तुझ्यासोबत आहे नेहमी. ती डोळ्यात पाणी आणते आणि हसते. एक दिवस अर्जुन तिला बाहेर घेऊन जातो. कुंडलिक लेक जवळ. तिथे वारा आणि पाणी, शांती. ती तिथं बसते आणि पाण्यात आपला चेहरा पाहते. सिया, माझं नाव, माझं घर, माझं आयुष्य काहीच नाही, पण इथं येऊन मला एक स्वतःला शोधल्यासारखं वाटतं. अर्जुन, मग शोध, थांबव, स्वतःला नवा जन्म दे. सिया हसते, आणि त्या जन्मात तुम्ही असाल? अर्जुन, हो, कदाचित मी तिथंच वाट पाहत होतो. वाऱ्याने तिचे केस उडतात. त्या क्षणी काहीतरी नवीन नातं जन्म घेतं. रहस्यमय धागा. त्या रात्री अर्जुनला काहीतरी संशय येतो. तो सियाला सापडलेल्या जागी परत जातो. त्या हायवेवर तिथे काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. त्याला मातीखाली एक छोटं लॉकेट सापडतं. तो घरी येऊन सियाला दाखवतो. अर्जुन, हे बघ, तिथेच पडलं होतं. सिया घाबरून, हे माझं आहे. ती लॉकेट उघडते. आत 2 फोटो, एक तिचा आणि दुसरा अनोळखी मुलाचा. त्यावर लिहिलेलं होतं, फॉर एव्हर युअर्स, आदित्य लव अँड सिया. अर्जुन थबकतो. त्याचा चेहरा पांढरा पडतो. डोळ्यातून पाणी वाहू लागतं. सिया म्हणजे मी लग्न केलेलं होतं. अर्जुन शांतपणे, कदाचित. सिया, पण मला काहीच आठवत नाही. मला त्याचा चेहराही ओळखू येत नाही. ती रडते आणि अर्जुन तिचा हात धरतो. अर्जुन, भूतकाळाला काही अर्थ नसतो. सिया, तू आता आज माझ्यासोबत आहेस एवढंच खरं आहे. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. नातं वाढतं. दिवस जातात. सिया आता अर्जुनच्या आयुष्याचा भाग बनते. दोघं एकत्र जेवण, हास्य, छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतात. आई दोघांना पाहून आनंदाने म्हणते, अरे, हे बघून वाटतं घरात देव पुन्हा आला. पण अर्जुनच्या मनात अजूनही तो लॉकेट फिरत असतो. आदित्य कोण? आणि ती त्याच्याकडून दूर का झाली? एक संवाद. एका रात्री सिया म्हणते, सिया, कधी कधी मला असं वाटतं अर्जुन की मी कोणाचं तरी वचन तोडलं आहे. अर्जुन, कदाचित. त्या वचनाने तुला दुखावलं असेल म्हणून देवाने ते विसरायला लावलं. सिया, पण जर ते माझं खरं प्रेम होतं तर? अर्जुन, तर तू पुन्हा एकदा त्याच्यावर प्रेम करशील जेव्हा आठवेल. पण सध्या तू माझ्या हृदयात आहेस. ती त्याच्याकडे पाहते. त्या क्षणी पहिल्यांदा त्यांच्या नजरा शांततेत एकत्र गुंततात. त्यांचं प्रेम आता शब्दांच्या पलीकडे गेलं होतं. शेवटचं दृश्य. त्या रात्री चंद्रप्रकाशात सिया बाल्कनीत उभी असते. अर्जुन तिच्या जवळ येतो. अर्जुन, सिया, तुला तुझं आयुष्य परत मिळालं तर तू काय करशील? सिया, मी परत येईल जिथे मला मन शांती मिळाली, म्हणजे तुझ्याकडे. दोघे एकमेकांकडे पाहतात. चंद्र त्यांच्यावर पांढरा प्रकाश टाकतो आणि त्या रात्री काहीतरी अदृश्य धागा त्यांच्या हृदयांना जोडून ठेवतो. प्रेमाचे रंग. सकाळचं ऊन खिडकीतून आत येत होतं. घरात मंद अगरबत्तीचा सुगंध आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या चहाच्या वासाने अर्जुनचा दिवस सुरू झाला. सिया अंगणात झाडांना पाणी घालत होती. ती साध्या गुलाबी साडीमध्ये, केस अर्धे ओले, चेहऱ्यावर एक शांत स्मित. अर्जुन तिला पाहून क्षणभर थांबला. अर्जुन हसून, दर सकाळी तू अशी दिसलीस तर सगळे गुन्हेगार सुधारतील. सिया, मग तुम्ही मला पोलीस स्टेशनमध्ये नोकरी द्याल?
का? अर्जुन, नाही, तिथे सगळे माझ्याकडे बघतील आणि मी कोणाला अटक करूच शकणार नाही. दोघे हसतात. वातावरणात हलकं प्रेमाचं वातावरण पसरलेलं असतं. एकत्र दिवस. आता सिया अर्जुनच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती. दोघं सकाळी एकत्र चहा प्यायच्या. अर्जुन कामावर जायच्या आधी ती त्याच्या खिशात छोटं लकी चांद ठेवायची. हे ठेवून जा, काहीही झालं तरी सुरक्षित येशील. अर्जुन हसून म्हणायचा, तूच माझं लकी चांद आहेस सिया. असा छोट्या क्षणांनी त्यांचं घर घरासारखं झालं होतं. एका पावसाळी दिवस. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. अर्जुनने स्टेशनवरून तिचा कॉल केला. अर्जुन, सिया आज उशीर होईल, एक केस आहे. सिया, कितीही उशीर झाला तरी येताना भिजून येऊ नका, मी गरम चहा ठेवते. अर्जुन हसून, आदेश मान्य मॅडम. रात्री तो भिजतच आला. सिया धावत बाहेर आली, छत्री घेऊन. सिया, मी सांगितलं होतं ना. अर्जुन हसत, तुझ्या सांगण्याशिवाय पावसाला आनंद अधुरा वाटतो. ती हसते. त्या पावसात दोघे ओले होऊन एकमेकांकडे पाहतात. त्या क्षणी सिया अर्जुनच्या बाहुपाशात येते. पहिल्यांदाच. कोणताही शब्द नव्हता, फक्त भावना. आणि अर्जुन हळूच सियाच्या गालावर हळूच त्याचे ओठ टेकवतो आणि सिया ते अनुभवते. प्रेमाची कबुली. त्या रात्री वीज गेली होती. घरात फक्त मेणबत्त्यांचा प्रकाश. अर्जुन म्हणाला, सिया, माझ्या आयुष्यात खूप लोक आले, पण कोणी माझ्या शांततेला शब्द दिले नाहीत. तू दिलेस सिया. माझं आयुष्य कोरं होतं. अर्जुन, तू त्यात रंग भरलेस. अर्जुन, मग सांग, तुझ्या त्या रंगात मला थोडं जागता येईल का? ती हलकं हसली. सिया, तुम्ही विचारताय का की प्रस्ताव ठेवताय? अर्जुन, मी मन देतोय. ती त्याचा हात धरते. सिया हळू आवाजात, मी सुद्धा माझं मन हरवलंय तुमच्याकडे. दोघं एकमेकांकडे बघतात आणि त्या क्षणी भूतकाळ भविष्य सगळं थांबतं. फक्त प्रेमाचं वर्तमान. प्रस्ताव. काही दिवसांनी अर्जुनने सियाला तिथंच नेलं जिथे ती पहिल्यांदा सापडली होती. रात्रीचा पाऊस, मंद वारा आणि धुकं. अर्जुन, हीच ती जागा जिथे तू माझ्या आयुष्यात आलीस. आज मी तुला पुन्हा विचारतो, माझ्या आयुष्यात राहशील का? सिया, डोळ्यात पाणी. माझं नाव, माझा भूतकाळ सगळं विसरलंय. अर्जुन, पण मला एवढं माहीत आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. अर्जुन एका छोट्या अंगठीने तिच्या बोटात अंगठी घालतो. अंगठीने विजांचा प्रकाश, पावसाचा आवाज आणि प्रेमाचा शपथविधी पूर्ण होतो. अर्जुन आणि सिया किस करतात. लग्न. अर्जुन आणि सिया यांचं लग्न साधं पण हृदयस्पर्शी होतं. पांढऱ्या फुलांनी सजलेलं घर आणि आईच्या डोळ्यात आनंदाश्रू. आई, देवाने माझ्या घरात खऱ्या देवतेला पाठवलं. सिया हसून, आई, मी तुमची सून नाही, मुलगी आहे. आई, हो बाळ. आणि अर्जुन, तुझा पहिला मुलगा नाही, पती आहे. सगळं हसतं. वातावरण आनंदात न्हाऊन निघतं. सिया पांढऱ्या साडी सुंदर दिसत होती. अर्जुनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि म्हणाला, यावेळी विसरू नको. सिया हसून, यावेळी नाही, कधीच नाही. त्या रात्री सिया अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि अर्जुन सियाला जवळ घेतो. हळूहळू ते एकमेकांच्या खूप जवळ येतात. अर्जुनला सियाचा स्पर्श जाणवतो. तो पहिल्यांदा सियाच्या एवढा जवळ आला होता. त्यानंतर ते दोघे स्वतःचे भान हरवून एक होतात. नवं आयुष्य. लग्नानंतर 1 वर्ष गेलं. दोघांचं आयुष्य शांत, सुंदर आणि पूर्ण झाल्यासारखं होतं. अर्जुनच्या कामामुळे थोडी व्यस्तता होती, पण सिया नेहमी त्याच्या मागे उभी राहायची. ते दोघं संध्याकाळी छतावर बसून चहा प्यायचे. सिया गाणी गात असे आणि अर्जुन म्हणायचा, तुझ्या आवाजात माझा दिवस संपतो आणि हृदयात तुझा सूर राहतो. प्रेमाचं ते आयुष्य इतकं सुंदर की दोघं भूतकाळ विसरले होते. परंतु एक दिवस सिया मंदिरात गेली. ती देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा, आता मला भूतकाळाची काहीच आठवण नाही. जर माझा काही पूर्वायुष्य असेल तर ते मला नको. मला फक्त हे घर, ही आई आणि अर्जुन हवा. पण त्याच क्षणी मंदिराच्या बाहेर एक काळी गाडी थांबते. 2 व्यक्ती तिला पाहतात आणि बघतात. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अश्रू. सिया, ही आपली मुलगी. ते दोघे तिच्या दिशेने धावत घेतात. सिया मागे वळते आणि दृश्य पाहून तिचा चेहरा पडतो. तर या कथेचा नेक्स्ट पार्ट मी लवकरच टाकेल. आणि आपल्या या कथे तुम्हाला आवडली असली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरही व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर बघू शकताय. धन्यवाद गाईज.